नमस्कार. इयत्ता 10वीचे विद्यार्थिनींनो, आजच्या या अल्जेब्रा म्हणजे बीजगणित विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपली नुकतीच प्रथम सत्र परीक्षा झालेली आणि त्याआधी आपण बीजगणिताचा चौथा धडा सुरुवात केलेली होती आणि 4.2 पर्यंत आपलं शिकवून झालेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हा जो धडा आहे ज्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन, तर या धड्यामध्ये आपण सुरुवातीला जीएसटी म्हणजे काय त्याची ओळख करून घेतली. एसजीएसटी, सीजीएसटी कशा प्रकारे आकारले जातात, त्यानंतर जीएसटीची साखळी कशी असते, व्यापारी, उत्पादक, ग्राहक यांच्यामधली, हे सुद्धा आपण पाहिलं आणि त्यावर आधारित बरीचशी उदाहरणं सुद्धा आपण सोडवलेली आहेत. तर आता आपण याच्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत आणि आता आपल्याला जे मुद्दे पाहिजे ते आहेत. सर्वात आधी आपल्याला पाहिजे की जीएसटी मध्ये कंपोजिशन स्कीम, ज्याला आपसमेळ योजना असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहणार आहोत फ्युचर्स ऑफ जीएसटी म्हणजे जीएसटीची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहणार आहोत. नंतर टाइप्स ऑफ टॅक्सेस अंडर जीएसटी म्हणजे जीएसटीच्या अंतर्गत येणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्स असतात ते कसे असतात ते आपण पाहणार आहोत. नंतर पुढचा मुद्दा आहे आयजीएसटी. आयजीएसटी म्हणजे काय तर इंटिग्रेटेड जीएसटी. हा जो इंटिग्रेटेड जीएसटी असतो हा इंटरस्टेट ट्रेड जेव्हा होतो म्हणजे आंतरराज्यांमध्ये जेव्हा व्यवहार होत असतो त्यावेळेस हा आयजीएसटी आकारला जातो. म्हणजे त्याला आपण एकात्मिक वस्तू व सेवा कर असं त्याला म्हणत असतो. नंतर आपण पाहणार आहोत वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीचे पर्याय. आपल्याकडे जो पैसा असतो तो पैसा आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवणूक करू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो, त्याचे मार्ग सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पुस्तकाकडे वळूया आणि हे सर्व मुद्दे पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा आपण या धड्याचा पाहूया म्हणजे आपल्या पुढच्या सिलेबसचा पाहूया, ज्याचं नाव आहे कंपोजिशन स्कीम, ज्याला आपसमेळ योजना असं म्हटलं जातं. मग ही योजना कोणती आहे तर द पर्सन हुज एन्युअल टर्न ओव्हर इन द प्रिव्हियस फायनान्शियल इयर इज लेस दॅन 1.5 करोड कॅन ऑप्ट for composition scheme under GST rules. GST rates applicable to composition dealers are as follows. तर ज्या व्यक्तीच्या व्यवसायाची उलाढाल मागच्या आर्थिक वर्षामध्ये 1.5 कोटी रुपयांपेक्षा कमी त्यांच्यासाठी ही योजना आहे, ज्याला कॉम्पोजिशन स्कीम म्हटलं जातं. आणि या स्कीमच्या ही स्कीम जे लोक वापरणार आहेत त्यांच्यासाठी शासनाने कराचे दर ठरवलेले आहेत. तर ते या ठिकाणी या तक्त्यात दिलेलं आहे. जसं रेस्टॉरंट जर असतील, उपहारगृह असेल तर त्यासाठी जो रेट असेल तो 5% असेल. मग हा जो जीएसटी असतो हा 2 भागांमध्ये विभागला असतो. सीजीएसटी म्हणजे केंद्राचा आणि एसजीएसटी म्हणजे राज्याचा कर. तर हे जे 5% हे 2 भागांमध्ये विभागले, 2.5 2.5. त्यानंतर मॅन्युफॅक्चरर्स म्हणजे उत्पादक आणि ट्रेडर्स म्हणजे विक्रेते यांच्यासाठी, ज्यांनी ही स्कीम घेतलेली त्यांच्यासाठी कराचा दर असतो, जीएसटीचा रेट असतो 1%. म्हणजेच 0.5 हा केंद्राचा आणि 0.5 राज्याचा, असा एकत्रित हा 1% जीएसटी हा मॅन्युफॅक्चरर आणि ट्रेडरसाठी आकारला जातो. या ठिकाणी काही रूल्स असतात. जे व्यापारी ही कंपोजिशन स्कीम वापरणार आहेत त्यांच्यासाठी काही रूल्स शासनाने ठरवून दिलेले आहेत. कंपोजिशन डीलर्स कॅनॉट कलेक्ट टॅक्स फ्रॉम द कस्टमर, हेन्स दे कॅन नॉट इश्यू टॅक्स इनवॉइस, दे हॅव टू गिव्ह बिल ऑफ सप्लाय. ही योजना वापरणारे जे व्यापारी असतात हे ग्राहकाकडून कोणत्याही प्रकारचा कर गोळा करू शकत नाही, त्यांना कर असलेलं बिल सुद्धा देऊ शकत नाही, त्यांना फक्त पुरवठ्याचं बिल द्यावं लागतं, बिल ऑफ सप्लाय द्यावं लागतं. कंपोजिशन डीलर शूड फाईल द रिटर्न क्वार्टरली. क्वार्टरली म्हणजे काय तर वर्षाचे 4 भाग. वर्षाचे 4 भाग म्हणजे एक भाग येईल 3 महिन्यांचा, म्हणजे दर 3 महिन्यांनी त्या व्यापाऱ्यांना शासनाकडे कराचा भरणा करायचा असतो. Composition dealers cannot sell goods outside the state. Interstate sale is not allowed, but they can purchase goods from other states. ही योजना वापरणारे जे व्यापारी असतात हे दुसऱ्या राज्यामध्ये विक्री करू शकत नाही, परंतु हे व्यापारी दुसऱ्या राज्यामधून वस्तू खरेदी करू शकतात आणि आपल्या राज्यात विकू शकतात. कंपोजिशन डीलर्स कॅनॉट अवेल द बेनिफिट्स ऑफ आयटीसी. ही योजना वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना इन्कम टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळत नाही. ऑन द साइन बोर्ड ऑफ द शॉप ही शुड मेन्शन कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. त्याने आपल्या दुकानाच्या बोर्डवरती सुद्धा ते लिहायचं असतं की हा जो व्यापारी हा कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन आहे, म्हणजेच हा
ग्राहकाकडून कर घेऊ शकत नाही. त्याचप्रकारे ऑन द बिल ऑफ सप्लाय इट इज मॅन्डेटरी टू प्रिंट कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. जसं दुकानाच्या पाटीवर त्याला हे लिहायचं असतं तसं त्याला त्याच्या स्वतःच्या बिलावर सुद्धा छापायचं असतं. तर कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट एलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज इन बोल्ड लेटर. ठळक अक्षरामध्ये त्याला हे लिहायचं असतं जेणेकरून ग्राहकांना समजेल की हा जो व्यापारी हा कंपोजिशन स्कीम वापरत आहे, त्यामुळे हा आपल्याकडून टॅक्स घेऊ शकत नाही आणि म्हणून ते ठळक अक्षरामध्ये या ठिकाणी छापायचं असतं. पुढचा मुद्दा आहे फीचर्स ऑफ जीएसटी, म्हणजेच जीएसटीची ठळक वैशिष्ट्ये. जीएसटी आल्यामुळे काय काय झालंय? मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सबसम अंडर जीएसटी, म्हणजे वेगवेगळे जे अप्रत्यक्ष कर वस्तूंवर लावले जात होते ते या ठिकाणी संपलेले जीएसटी आल्यामुळे. त्यानंतर नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांबद्दलचे जे वाद होते, जे भांडण होते ते संपुष्टात आलेले. स्टेट वाईज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स, व्यापाऱ्यांसाठी राज्यनिहाय नोंदणी करणे हे आवश्यक झालेलं आहे. त्यानंतर GSTIN हा जो नंबर असतो, हा नंबर असणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या व्यवस्थित नोंदी ठेवून वेळेवर जीएसटीचा भरणा करावा लागतो. म्हणजेच GSTIN होल्डर नीड्स टू कीप ऑल द रेकॉर्ड्स अँड शुड पे जीएसटी इन टाइम, त्यांना वेळेवर तो भरणा करावा लागतो. ट्रान्सपरन्सी इन द ट्रान्झॅक्शन्स, जीएसटी आल्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आलेली आहे. धिस टॅक्स सिस्टीम इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड, सोपी आणि साधी पद्धत आहे. रिमूव्हल ऑफ कॅस्कॅडिंग इफेक्ट्स ऑफ टॅक्सेस हेन द प्राइसेस आर कंट्रोल्ड, करांवरती कर भरावे लागत नाही जीएसटी आल्यामुळे आणि त्यामुळे काय झालंय तर वस्तूंच्या ज्या किमती होत्या त्या आवाक्यात आलेल्या आहेत, त्या कंट्रोल झालेल्या आहेत. इन्क्रीज इन क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज दे आर ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह, वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी तुलना होते आणि त्यामुळे त्यांच्या क्वालिटीमध्ये वाढ झालेली आहे. बूस्ट टू मेक इन इंडिया प्रोजेक्ट, मेक इन इंडिया म्हणजे भारतामध्ये वस्तू बनवा, ही जी स्कीम आहे, ही जी योजना आहे, याला गती मिळालेली. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन टॅक्स सिस्टीम लीड्स टू स्पीडी डिसिजन्स, या कर प्रणालीमुळे तंत्रज्ञान आधारित असल्यामुळे त्वरित निर्णय घेण्यास मदत होते. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज अ ड्युएल मॉडेल ॲज इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लेविड बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. वस्तू व सेवा कर हा दुहेरी मॉडेल आहे, दोन जणांचा मिळून, म्हणजेच काय केंद्र व राज्य, आणि यामध्ये केंद्र व राज्यासाठी एकाच वेळी आणि सारखाच कर हा आकारला जातो. पुढे आपल्याला पाहिजे टाइप्स ऑफ टॅक्सेस अंडर जीएसटी, म्हणजे जीएसटीच्या अंतर्गत येणारे वेगवेगळ्या प्रकारचे कर. तर पहिला जो आहे हा आपल्याला माहिती आहे CGST आणि SGST, केंद्राचा आणि राज्याचा कर, आणि हा असतो UTGST. UTGST कोणासाठी असतो तर जे युनियन टेरिटरी म्हणजे केंद्र शासित प्रदेश जे असतात त्या ठिकाणी जो कर आकारला होतो तो UTGST असतो. टॅक्स लेविड फॉर ट्रेडिंग विदिन स्टेट, म्हणजे एकाच राज्यात खरेदी विक्री करणारे जे असतात त्या व्यापाऱ्यांसाठी हा असतो CGST, SGST किंवा UTGST. दुसरा प्रकार आता आपण पाहिला कंपोजिशन स्कीम, आपसमेळ योजना, फॉर दोज GSTIN होल्डर हुज अॅन्युअल टर्नओव्हर इज बिटवीन 20 lakhs to 1.5 crore, दे पे CGST अँड SGST विथ स्पेशल रेट्स. अशा व्यापाऱ्यांसाठी की ज्यांची उलाढाल 20 लाखांपासून 1.5 कोटी रुपयांपर्यंत आहे, यांना ही स्कीम वापरता येते आणि त्यांना SGST व CGST वेगळ्या दराने द्यावा लागतो, त्यांच्यासाठी वेगळा दर शासनाने ठरवलेला असतो. आणि तिसरा जो प्रकार आहे IGST, इंटरस्टेट इंटिग्रेटेड GST ज्याला आपण म्हणतो, टॅक्स लेविड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर इंटरस्टेट ट्रेडिंग, म्हणजे आंतरराज्यांमध्ये जे व्यवहार करतात अशा व्यापाऱ्यांसाठी हा IGST असतो. मग IGST हा कसा असतो हे आपण पुढे एका उदाहरणाद्वारे पाहूया. तर पुढचा मुद्दा आहे IGST म्हणजेच इंटिग्रेटेड GST, आणि हा कोणासाठी असेल फॉर इंटरस्टेट ट्रेड म्हणजे आंतरराज्यांमध्ये व्यवहार करण्यासाठी. When trading of goods and services takes place between 2 or more states, the GST is levied only by the central government and it is termed as IGST. Hence, the total amount is paid to the central government. म्हणजे ज्यावेळी विक्रीचा व्यवहार 2 राज्यांमध्ये होतो अशा वेळेस जो GST आकारला जातो त्याला एकत्रित वस्तू व सेवा कर म्हणजे IGST असं म्हणतात आणि तो पूर्णपणे केंद्र सरकारकडे भरला जातो.
Suppose if a trader buys goods from another state and sell them in his state, then let us see how he can avail of the ITC which he has paid as IGST at the time of purchase. एका राज्यातील व्यापाऱ्याने दुसऱ्या राज्यातील व्यापाऱ्याकडून वस्तू खरेदी केल्या व आपल्या राज्यात जर विकल्या तर त्याने IGST म्हणून जो भरलेला असतो, कर भरलेला असतो, त्यासाठी जी वजावट असते म्हणजे डिस्काउंट असतो, इन्कम टॅक्स क्रेडिट ज्याला म्हणतो, ते कशी त्याला मिळते यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं पहा. ट्रेडर एम ऑफ महाराष्ट्र परचेस स्कूटर पार्ट्स फॉर 20,000 फ्रॉम ट्रेडर पी ऑफ पंजाब and paid tax of 5,600 as IGST. For this IGST, the rate of GST is 28% and 28% of 20,000 is 5,600 to the trader P. म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील व्यापारी जो होता एम हा महाराष्ट्रातील व्यापारी याने काय केलं, पंजाबमधल्या पी या व्यापाऱ्याकडून स्कूटरचे स्पेअर पार्ट विकत घेतले. किती रुपयांना? 20,000 रुपयांना. आणि ते विकत घेताना त्याने 28% IGST भरला. मग किती भरला तो? 5,600 रुपये. ट्रेडर एम सोल्ड दिस पार्ट्स टू लोकल कन्झ्युमर्स फॉर 25,000 अँड कलेक्टेड ₹7,000 GST ॲट द रेट ऑफ 28%. bifurcated at CGST ₹3,500 and SGST 3,500. 20,000 रुपयांना ज्या वस्तू आणल्या ज्यावर त्याने 5,600 रुपये IGST भरला, त्याने महाराष्ट्रात त्याच्याच गावातील त्याच्या शहरातील ग्राहकांना विकले. किती रुपयांना? 25,000 रुपयांना त्या वस्तू विकल्या. आणि त्या विकताना त्याने ग्राहकाकडून टॅक्स गोळा केला 28%. किती रुपये? 7,000 रुपये. मग हा 7,000 रुपये GST. याचे दोन भाग होतील, CGST आणि SGST. 3,500 3,500. मग at the time of paying taxes to the government, see how to tax ITC of 5,600. मग त्याला आता पुन्हा टॅक्स भरावा लागेल. हे 7,000 रुपये भरावे लागतील. परंतु त्यापैकी त्याने 5,600 रुपये तर आधीच भरलेले वस्तू विकत घेताना. मग त्याला त्याची क्रेडिट कसं मिळणार, त्याचा टॅक्स कसं डिस्काउंट कसं मिळणार ते पुढे पाहूया. फॉर टेकिंग क्रेडिट ऑफ IGST, फर्स्ट प्रेफरन्स टू बी गिव्हन टू पे लायबिलिटी ऑफ IGST. म्हणजे हे जे 5,600 रुपयांची सूट तो घेणार आहे, तर ही सूट घेताना सर्वात आधी सूट कशावर त्याला द्यावी लागेल, वापरावी लागेल, तर IGST वर. देन CGST म्हणजे त्यानंतर केंद्राच्या टॅक्सवरती सूट वापरावी लागेल. आणि जी उरलेली असेल अँड रिमेनिंग अमाऊंट कॅन बी युटिलाइज टू पे SGST. हिअर देअर इज नो IGST ड्युरिंग द सेल ऑफ ट्रेडर एम. सो फर्स्ट द क्रेडिट इज यूज फॉर CGST अँड देन SGST. म्हणजे जेव्हा त्याने त्या वस्तू विकल्या ग्राहकांना त्याच्याच राज्यामध्ये, त्याच्याच गावामध्ये, त्याच्या शहरामध्ये, त्यावेळेस मात्र IGST त्याने काही घेतला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी IGSTचा काही संबंध येणार नाही. मग हे जे 5,600 रुपये याची जी सूट आहे, ही सूट सर्वात आधी त्याला कशाला वापरावं लागेल? CGST आणि उरलेली रक्कम SGST वापरावी लागेल. मग CGST किती भरावं लागणार आहे? 3,500. मग 3,500 पैकी या 5,600 पैकी त्याने सूट वापरली 3,500ची. म्हणजे त्याला केंद्राला एकही रुपया द्यायचा नाही, 0 टॅक्स द्यायचा आहे. मग आता 5,600 पैकी त्याने डिस्काउंटचा वापर केला 3,500चा. मग उरले किती? 5,600 मायनस 3,500 हे वापरलेले, म्हणजे उरले 2,100. आता हा डिस्काउंट उरलेला आहे, हा कशासाठी वापरेल तो? कारण केंद्राचा डिस्काउंट त्याने वापरून घेतला. आता मग राहिला SGST. मग SGST सुद्धा त्याला 3,500 रुपये भरायचे आहे, पण डिस्काउंट उरलेला आहे 2,100. म्हणजे 3,500 मधून 2,100चा डिस्काउंट मिळाला, कारण त्याने तो आधीच भरलेला आहे पंजाबमध्ये. आणि म्हणून त्याला आता राज्य शासनाला द्यायचे 1,400 रुपये. ट्रेडर एम हॅज टू पे 1,400 ॲज SGST. ट्रेडर एम गॉट फुल क्रेडिट ऑफ 5,600. अशा प्रकारे त्याला पूर्ण क्रेडिट मिळालं. सो दॅट ITC इज कम्प्लिटली युटिलाइज. म्हणजेच काय, 1,000, 2,100 हे आणि 3,500 हे, अशा प्रकारे त्याने एकूण 5,600 रुपयांचा डिस्काउंट वापरलं. मग उरले 1,400 रुपये, ते त्याला भरावे लागणार आहे राज्याकडे.
या ठिकाणी थोडक्यात दिलेले रूल फॉर अवेलिंग ITC. ITC कसा घेतात? ITC पेड ॲट द टाइम ऑफ परचेस, म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेला कर, आणि इथं गोळा केलेला कर म्हणजे टॅक्स कलेक्टेड आउटपुट लायबिलिटीज. व्हाईल टेकिंग क्रेडिट ऑफ IGST, जेव्हा त्याने वस्तू विकत घेतल्या तेव्हा त्याने कर भरला होता 5,700, म्हणजे हे त्याला ITC मिळेल, क्रेडिट मिळेल. मग हा वापरणार तो सर्वात आधी IGST साठी, परंतु या व्यवहारांमध्ये IGST नाही आहे म्हणून सुरुवातीला तो काही त्यातली रक्कम वापरणार नाही, सूट वापरणार नाही. नंतर यापैकी तो केंद्रासाठी पहिल्यांदा वापरणार 3,500 रुपये सेकंडली. मग उरलेले 5,600 पैकी 3500 त्याने इथं वापरले, मग उरले 2,100. मग हे वापरणार तो SGST साठी, अँड दॅट इज वाय हेन्स पेएबल SGST इज 1,400. म्हणून उरलेली जी रक्कम आहे 1,400 ही त्याला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. नेक्स्ट टॉपिक इज वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे इन्व्हेस्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग. बऱ्याच वेळा आपल्या घरातील खर्च वजा जाता आपल्याकडे काही रक्कम उरत असते, म्हणजे आपले आई वडील जे पैसे कमवतात नोकरीच्या माध्यमातून, व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, तर त्यातून आपला घर खर्च भागतो आणि काही पैसे उरतही असतात. मग हे पैसे काय काय केले जातात, तर हे इन्व्हेस्ट केले जातात. मग इन्व्हेस्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग या ठिकाणी दिलेले पहा. म्युच्युअल फंड्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, शेअर्स, इन्शुरन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विमे, प्रॉव्हिडंट फंड म्हणजे त्याला आपण भविष्य निर्वाह निधी असं म्हणतो, इममुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे स्थावर मालमत्ता, जमीन वगैरे यामध्ये पैसे आपण गुंतवू शकतो, आणि ज्वेलरी म्हणजे दागिन्यांमध्ये सुद्धा पैसे गुंतवता येतात. तर सो दीज आर द वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड वी कॅन इन्व्हेस्ट अवर मनी इन डिफरंट टाईप्स. आपण वेगवेगळ्या प्रकारे आपला पैसा यापैकी कोणत्याही माध्यमांमध्ये गुंतवू शकतो आणि आपलं उत्पन्न वाढवू शकतो.